इच्छेशिवाय एक पान सुद्धा हलत नाही, मग बाकी सगळ्या गोष्टी कशा घडतात बरं? चला आपण याला थोडक्यात समजून घेऊयात एकदम लॉजिकली, ते पण शास्त्र प्रमाणामध्ये. ह्याच्या आधी आपण समजूया जड वस्तू आणि चैतन्य वस्तू. चेतन वस्तू आणि जड वस्तू म्हणजे काय? तर समजा आता मोबाईल आहे, तो चैतन्य वस्तू आहे. म्हणजे काय? तर त्याच्यात चार्जिंग नसेल केली तर त्याचा काही उपयोग नाही. त्यात चार्जिंग केल्यानंतर ऊर्जा म्हणजे चैतन्य टाकलं की तो चालतो. आता समजा ही पेन्सिल आहे, ही आहे जड, हिला स्वतःचं अस्तित्व आहे, तो हो आहे, हिचं स्वतःचं अस्तित्व आहे, पण हिच्यात चेतना नाही आहे. हिला मी मारलं, फेकलं, पडली तरी ही काय बोलणार नाही मला, म्हणजे हिच्यात चेतन नाही, हिला जाणीव नाही आहे कुठल्या गोष्टीची. ही झाली जड वस्तू. आता चैतन्य म्हणजे काय? जे आपल्यामध्ये आत्मा आहे त्याला चैतन्य म्हणतात. शंकराचार्यांनी पण या विषयावर खूप मस्त बोललेत. शंकराचार्य वाचल्यावर तुम्हाला शंकराचार्यांचं कळून येईल. आता ह्याच्यामध्ये जे चैतन्य आहे याच विषयावर भांडले ना, याच मुद्द्यावर जे मी बोलतोय. आता ह्याच्यामधलं जे चैतन्य आहे हा जड वस्तू आहे, ह्याच्यामध्ये चैतन्य नाही आहे. आता ह्याच्यात चैतन्य कसं येईल? आता माझ्यातलं जे चैतन्य आहे त्याच्याने मी ही पेन्सिल उचलली, कळालं? आता त्या चैतन्याने उचलले. आता ही माझी इच्छा आहे ना, मी पेन्सिल उचलायची की नाही उचलायची ही माझी इच्छा. पण ही जड वस्तू तर तिच्याच ठिकाणी जाणार. जर मी हिला इथं ठेवली तर इथंच राहील, नाही ठेवली तर नाही राहिली. तशाच पद्धतीची घटना आहे की परत त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे असं स्पष्ट झालेलं आहे. त्या झाडामध्ये पण आत्मा असतो, म्हणून ईश्वराच्या इच्छेने तो पडतो, कारण आत्मास्वरूपी ईश्वरच आहे. शिवतत्व आहे, विष्णू तत्व आहे, दत्ततत्व आहे. दत्तांतरांनी पण भरपूर सांगितलं मी तुझ्या हृदयातच आहे. भगवती पण सांगते मी तुझ्या हृदयातच आहे. भगवान कृष्ण पण सांगतात सर्वस्वच्या अहमृती सन्निविष्टो, मी हृदयातच आहे. त्यामुळे हे गीतेतच बोलले. त्यामुळे हृदयात स्वरूपी जो ईश्वर आहे तो कार्य करून घेतो. पण मग ते सुद्धा अनैतिक कृती का करतात? कारण कृष्ण परत भगवान स्वतः गीतेमध्ये म्हटले मी तुमच्या कर्मफल दाता आहे, मी कर्म करताना तुमच्यासोबत नसतो. 4थ्या का 5व्या अध्यायामध्ये बोललेत भगवान. आणि आता इथं असं का म्हटले भगवान? कारण त्याचं कारण स्पष्ट होतं की मी तुम्हाला बुद्धी दिली आहे म्हणून मी तुमच्यासोबत नसतो. तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं याची बुद्धी दिली, पण आम्हाला कळत नाही, आमच्याकडून तरी चुकी झाली, म्हणून सांगितलं शास्त्र प्रमाण घे आणि गुरु प्रमाण घे, म्हणजे तुला कळेल काय करायचंय. समजलं आत्ता? दत्तगुरु दिगंबरा सीताराम.